आज वसुबारस आहे। आज दिवाळीची सुरुवात झाली आहे। प्रत्येक शेतकरी वर्गाकडून गाय आणि वासरांची मनोभावे पूजा करून त्यांना बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य खाऊ घातला जातो। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं असून सुद्धा वसुबारसेचा उत्साह काही कमी झालेला नाहीये। वसुबारसेची सुरुवात गाय आणि वासराला ओवाळून केली जाते। आज बाजरीचं महत्त्व असून बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्या दिव्यानं गाय आणि वासराचं औक्षण केलं जातं। गुराढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या सिलोळीतल्या महिलांनी ही परंपरा अजूनही टिकवून ठेवल्याचं दिसून येतंय। वसुबारसानिमित्त कोल्हापूरमध्ये नागरिकांकडून गोमातेची विधिवत पूजा करण्यात आली। कोल्हापुरातील गोरक्षक संताजी बाबा घोरपडे यांनी वसुबारसेच्या निमित्तानं गायीचा गोठा फुलांनी सजवलाय। जळगावमध्ये सुद्धा आज वसुबारसेचा उत्साह दिसून आलाय। पांझरापोळमधील गोशाळेत गोपूजनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे। रायगडमधील बाजारपेठांमध्ये पारंपरिक प्लास्टिक किंवा कागदी कंदिलांऐवजी कापडी कंदिलांचा ट्रेंड पाहायला मिळतोय। पर्यावरणपूरक आणि टिकाऊ अशा या कापडी कंदिलांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। बाजारपेठेत विविध आकार, रंग आणि डिझाईनचे कापडी कंदील विक्रीसाठी आले असून स्थानिक कारागिरांनीही या नव्या ट्रेंडमध्ये सहभाग घेतलाय। या कंदिलांची विशेषता म्हणजे ते पुन्हा वापरता येतात, तसंच पावसात किंवा ओलाव्यामुळे खराब होत नाहीत। त्यामुळे ग्राहक आता एकदाच वापरल्या जाणाऱ्या कागदी कंदिलांऐवजी कापडी कंदिलांना प्राधान्य देत आहेत। तर दुसरीकडे विशिष्ट आकाराचे आणि डिझाईन असलेल्या पणत्या देखील बाजारात दाखल झाल्या असून त्यांना देखील ग्राहकांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय।